नमस्कार. सरळ सरळ भाग 55 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय जर मोबाईल बोलू लागला तर असा आहे. अगर मोबाइल जुबा पा जाए राज सारे खोल देगा, चेहरे पे मुस्कान है झूठी ये भी सच बोल देगा. चेहरे पे मुस्कान है झूठी यह भी सच बोल देगा. नमस्कार. मोबाईलचं युग आहे असं आपण एकीकडे म्हणतो. मोबाईल ताणतणावाचे आणि अनेक समस्यांचे एक मोठे कारण सुद्धा आहे. मोबाईलमुळे काय काय होतं याचा अनुभव सर्वांना आलेला आहे. आणि तुम्ही जगात कुठेही असा, तुमच्या हाती जर का मोबाईल आहे तर जग तुमच्या मुठीत आहे असं म्हटलं जातं. मोबाईलमुळे काय होऊ शकत नाही असेही प्रश्न विचारले जातात. वास्तविक जर कल्पना केली की मोबाईल बोलू लागला तर काय होईल याचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आज मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्या सोबत असतो. संवाद, माहिती, शिक्षण, मनोरंजन प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोबाईलवर अवलंबून झालो आहोत. मोबाईल हा माणसाचा जीवलग मित्र झाला आहे. पण हाच मित्र जर बोलू लागला तर तो आपल्यासमोर काय सत्य उघड करेल याची कल्पना आपण या ठिकाणी करतोय. सर्वप्रथम मोबाईल आपली गुपित उघड करेल. आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये, चॅट्समध्ये, कॉल रेकॉर्ड्सवर जाऊन हे सर्व तो समोर आणेल. आपण जगाला दाखवतो तो चेहरा आणि आपण प्रत्यक्ष आहोत तो चेहरा यामधील फरक स्पष्ट होईल. तो आपल्याला विचारेल, तू खरा कोण आहेस? आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना आपण गोंधळून जाणार आहोत. मोबाईल आपल्याला वेळेचा अपव्यय दाखवेल. दिवसातील कित्येक तास आपण स्क्रीन समोर असतो हे तो आकड्यामध्ये सांगेल. तू वेळेचा गुलाम झाला आहेस असेच तो स्पष्टपणे सांगेल. सोशल मीडियावर लाईक्स, कॉमेंट्स आणि फॉलोअर्सच्या मागे धावताना आपण खरे आयुष्य विसरत आहोत याची जाणीव मोबाईल आपल्याला करून देईल. तो आपल्या नात्याबद्दल कटू सत्य सांगेल. तू कुटुंबापेक्षा मला जास्त वेळ देतो आहेस असेही म्हणेल. घरात असताना देखील आपण एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे नात्यातील ऊब कमी होत चालली आहे आणि हे तो अधोरेखित करेल. आभासी आणि वास्तविक जगातील फरक तो ठळकपणे दाखवेल. आरोग्याच्या दृष्टीने मोबाईल आपल्याला इशारा देईल. झोपेचा अभाव, डोळ्यांवर येणारा ताण, मानसिक अस्वस्थता या सगळ्याचे कारण तो आपल्यालाच ठरवेल. मी नाही, तूच मला जास्त वापरतोस असे सांगून तो आपली जबाबदारी आपल्यावर झटकेल. याशिवाय मोबाईल आपल्या दैनंदिन सवयीचा आरसाही ठरेल. सकाळी उठल्याबरोबर नोटिफिकेशन पाहण्याची सवय, प्रत्येक मोकळ्या क्षणी मोबाईल हातात घेणे आणि रात्री उशिरापर्यंत स्क्रीनकडे पाहत झोपणे या सगळ्या गोष्टी तो उघड करेल. तो आपल्याला जाणीव देईल की आपण हळूहळू स्वतःपासून आणि ध्येयापासून दूर जात आहोत. समाजातील दिखाऊपणा, सेल्फी संस्कृती, रील्स आणि आभासी प्रसिद्धी यामध्ये गुंतलेला वेळही मोबाईल उघड करेल. मोबाईल दिले नाही म्हणून मुलांची आत्महत्या, रेकॉर्डिंगमुळे झालेली भांडणे याची तो आठवण करून देईल. वास्तवापेक्षा आभासी जग अधिक महत्वाचे वाटू लागले आहे हे तो स्पष्टपणे दाखवेल. मात्र मोबाईल फक्त नकारात्मक बाजूच दाखवणार आहे का? तो शिक्षण, माहिती आणि संवादासाठी केलेल्या सकारात्मक उपयोगाचीही आठवण करून देईल. योग्य वापर केल्यास खरोखर आपला चांगला मित्र आहे असेही सांगेल. थोडक्यात मोबाईल बोलू लागला तर आपल्याला आयुष्याचा आरसा दाखवेल. आपल्या चुका दाखवून आपण किती बिघडलो आहोत हे दाखवेल. मोबाईलचा वापर करा पण त्याचे गुलाम बनू नका हा महत्वाचा संदेशही देईल. आजच्या वेगवान युगात मोबाईल हे केवळ साधन राहिले नाही तर तो आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकणारा एक घटक झाला आहे. म्हणूनच आवश्यक आहे ते संतुलन, मर्यादित, सजग आणि योग्य वापर. कारण शेवटी तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही. प्रत्यक्षात मोबाईल आपल्याला सतत जोडून ठेवतो पण कधी कधी तोच आपल्याला स्वतःपासून दूर नेतो. प्रत्येक क्षणी स्क्रीनकडे पाहत असताना आजूबाजूच्या सुंदर क्षणांकडे आपण दुर्लक्ष करत असतो. शेवटी मोबाईलवर नियंत्रण ठेवले आपल्या हाती आहे. या आशयाचा मला एक शेर आठवतो की मोबाइल हाथ में है पर काबू दिल पर रखो, जिंदगी असली है उसे महसूस तो करो. स्क्रीन की दुनिया में खुद को मत खो देना,
स्क्रीन की दुनिया में खुद को मत खो देना। थोड़ा वक्त अपने अपनों के लिए भी रखो, थोड़ा वक्त अपने अपनों के लिए भी रखो। नमस्कार।